चला, नमस्कार विद्यार्थी मित्र, सर्वांचं स्वागत आहे आपलं नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. पहा, उद्या आहे 8वी NMS चा पेपर आणि या पेपर मध्ये उमेदवारांसाठी काय सूचना आहे त्या तुम्हाला मी आज सांगणार आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी स्ट्रॅटर्जी म्हणजे तुम्हाला या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी जर गुण घ्यायचे असेल तर पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. पहा, थोडासा व्हिडिओ मोठा होईल, म्हणजे मोठा म्हणजे जास्त मोठा होणार नाही, 20 ते 30 मिनिटाचा व्हिडिओ होईल. परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या लक्षात येईल की परीक्षेमध्ये तुम्हाला गेल्यानंतर काय करायचे. ओके, तुमचा वेळ न घालवता आपण या ठिकाणी सूचनाला सुरुवात करूया. पहा, सर्वप्रथम विनाअनुदानित केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय किंवा सैनिकी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असली तर सदर नोंदणीच्या आधारे परीक्षेसाठी प्रवेश हा तात्पुरत्या स्वरूपात देण्यात येत आहे. सदरील विद्यार्थी अपात्र असल्याने शिष्यवृत्तीचा विचार या ठिकाणी केला जाणार नाही. ह्या जे विद्यार्थी आहेत विनाअनुदानित केंद्रीय विद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय, सैनिक शाळेमध्ये शिकलेले, या विद्यार्थ्यांना परीक्षा तर देता येईल पण या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळणार नाही. हे या ठिकाणी तुमच्या हॉल तिकीटवरची पहिली सूचना असणार आहे. नेक्स्ट, आता तुमच्यासाठी ह्या महत्वाच्या सूचना एक एक आपण पाहूया. एक, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ठिकाणी वेळी प्रवेशपत्र सोबत असणे व निकाल घोषित होईपर्यंत जतन करून ठेवावे. आपलं जे हॉल तिकीट आहे ते निकाल येईपर्यंत जतन करून ठेवायचं, म्हणजे आपण सांभाळून ठेवायचं, कारण त्यावरून आपल्याला निकाल पाहता येत असतो. दोन, विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे. जर तुमचा पहिला पेपर 10:30 ला असेल तर तुम्ही 10 वाजता त्या परीक्षा केंद्रावर उपस्थित असणं गरजेचं आहे. तीन, प्रवेश पत्रावरील स्वाक्षरी विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापकाच्या उपस्थितच करावी. म्हणजे परीक्षा प्रवेश पत्र आहे त्याच्यावर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी आहे ती मुख्याध्यापकाच्या समोर करावी. नेक्स्ट, सर्व लेखन साहित्य म्हणजे जसं पेन, पेन्सिल, कंपास इत्यादी व पाण्याची बॉटल विद्यार्थ्यांनी सोबत आणावी. म्हणजे आपापली पाण्याची बॉटल आणायची, तिथे गेल्यानंतर कोणाला माहिती नाही पेन द्या, पेन्सिल द्या, आपलं सर्व साहित्य आपण सोबत ठेवायचं. परीक्षेमध्ये बोलल्याच्या नंतर पर्यवेक्षक तुमच्यावर कारवाई करू शकतात. ओके, नेक्स्ट. आता पहा 5, परीक्षा हॉलमध्ये मोबाईल, स्मार्टफोन, वॉच, कॅल्क्युलेटर, लॉक टेबल, रेडी रेकनर इत्यादी साहित्य आणू नये. म्हणजे तुम्हाला जे या ठिकाणी स्मार्ट वॉच न्यायची नाही, आपली साधी वॉच न्यायची, आपण जे म्हणतो ना काट्याची घड्याळ, ती जर नेली तरी काही अडचण नाही. ठीक आहे. नेक्स्ट, विद्यार्थ्यांना येण्या जाण्याकरता प्रवास खर्च किंवा प्रवास भत्ता दिला जाणार नाही. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्यालाच केंद्रावर जायचे. ओके, परीक्षेसाठी वजागुण पद्धतीचा अवलंब केला जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे या परीक्षेमध्ये, म्हणजे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवायचे. परीक्षा हॉल सोडण्यापूर्वी आपली उत्तरपत्रिका संबंधित परीक्षकाकडे जमा करावी व कागदलेच निकाल घोषित होईपर्यंत स्वतःकडे ठेवावे. पहा, परीक्षा केंद्रावर या ठिकाणी परीक्षा झाल्यानंतर काही गडबडीत एखाद्या वेळेस पेपर घेऊनच बाहेर निघतो आपण, म्हणजे कुठला आन्सर की पण तर ती आन्सर की परीक्षकाकडे जमा करायची आणि OMR शीट स्वतःकडे ठेवायची कधीपर्यंत परीक्षा निकाल लागेपर्यंत. 9, उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्नाचे उत्तर नोंदविण्यासाठी 4 या ठिकाणी वर्तुळापैकी एक योग्य वर्तुळ असते आणि काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने या ठिकाणी ते रंगवणे आवश्यक आहे. त्यानंतर सील पेन्सिलने अथवा चुकीच्या पद्धतीने नोंदविलेल्या उत्तराला गुण दिले जाणार नाही. पहा, OMR शीट जी असते, OMR शीट या ठिकाणी OMR शीट कशी भरावी याचा व्हिडिओ आपण या अगोदर या चॅनलवर अपलोड केलाय, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. एक 5-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, कशी भरायची परीक्षेमध्ये OMR शीट कशा पद्धतीने ते मी दाखवलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, ते तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या यानंतर. ओके, आता पुढे इथं दिलंय उत्तरपत्रिका चुरगळू नये, गुंडू नये, हे सर्व त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं आहे. आणि लास्ट, दिव्यांग असल्यास विद्यार्थ्यांनी त्या बाबतचे जे मूळ प्रमाणपत्र आहे ते केंद्र संचालकाकडे सादर करावे. केंद्र संचालकाची ज्यावेळेस खात्री पटेल त्यावेळेस त्याला ज्यादा वेळ सवलत देण्यात येईल. म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत, दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र असते. ओके, या झाल्या तुमच्या उमेदवारांसाठी सूचना. आता
महत्वाचं काय? तर महत्वाचं पाहिजे आपल्याला या ठिकाणी एनएमएस परीक्षाचा पेपर कसा सोडवायचा. आता ही स्ट्रॅटेजी आपण नेमकं कशा पद्धतीने सोडवल्या आपले मार्क या ठिकाणी आपल्याला येतील व आपला परीक्षेमध्ये या ठिकाणी आपण कशी स्कॉलरशिप मिळवू याच्यासाठी ही शॉर्टकट मध्ये स्ट्रॅटर्जी केलेली तुम्ही सर्व पहा. योग्य स्ट्रॅटर्जी काय असावी हे आपण या ठिकाणी जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळतील आणि हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा. आता पहा पहिला पार्ट याच्यामधला लक्षात घ्या. एनएमएस परीक्षेचा जे पॅटर्न आहे ते काय असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे, तरी एक वेळेस सांगतो. हा 2 पेपर असतात. पहिला पेपर असतो मॅथ्सचा, दुसरा असतो सॅटचा. दोन्ही पेपरला किती प्रश्न असतात? 90 आणि मिनिटं पण किती असतात? 90. म्हणजेच आपल्याला प्रत्येक मिनिटाला किती क्वेश्चन सोडायचा आहे? एक क्वेश्चन. आणि योग्य वेळ व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. जर पेपर या ठिकाणी 1 मिनिट जरी असला तरी काही प्रश्न असे असतात की ते 10 सेकंदात सुटतात, म्हणजे आकृतीचा वगैरे, तर आपण ते फास्ट सोडवायचे. ते कशी सोडवायचे त्याची आपण या ठिकाणी स्ट्रॅटेजी पाहतो. पहा या ठिकाणी गुड अँड 3 राऊंड ऑफ स्ट्रॅटेजी. आपण 3 राऊंड मध्ये स्ट्रॅटेजी पाहिजे आपल्याला. पहिला राऊंड जो आहे सर्वात आधी काय करायचं, जे सोपे प्रश्न आहेत ते सोपे वाटतात असे तुम्हाला सोपे वाटणारे प्रश्न सर्वात अगोदर सोडवायचे. जे लगेच सुटत असेल आधी प्रश्न आधी सोडवा. म्हणजे पटकन सुटणारे प्रश्न कुठले की जे आपल्याला वाटते की याचं उत्तर आपल्याला लगेच येणार एकाच मिनिटाच्या आत, म्हणजे 10-20 सेकंदात, असे प्रश्न सर्वात अगोदर सोडवायचे. कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ खर्च करू नका किंवा घालू नका. पहा आता एखादा प्रश्न जर अवघड आहे तर त्या प्रश्नाला जास्त वेळ द्यायचा नाही. वाटत असेल अवघड थोडासा तर थोडं त्या प्रश्नाला आपण टिक करायची, काहीतरी समोर जायचं. म्हणजे आपल्याला दुसऱ्या राऊंड मध्ये काय करायचं तेही समजत. पहा थोडा विचार करावा लावणारे जे प्रश्न आहेत ते दुसऱ्या राऊंड मध्ये सोडवायचे. आणि त्यामध्ये गणित, लॉजिकल प्रश्न हे शांतपणे सोडवायचे. जास्त डोकं या ठिकाणी ट्रेस आणायचं नाही. व्यवस्थित म्हणजे एकदम तुमची जशी तयारी या ठिकाणी आतापर्यंत तुम्ही केली किंवा तुम्ही जर क्लास वगैरे लावला असेल, क्लास म्हणजे जशी तयारी घेतली शाळेवाल्यांनी, जशी तुमची तयारी घेतली त्याच पद्धतीने हा पेपर असतो. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा ताण, टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही. ओके. तिसरा राऊंड आहे, शेवटचा आहे हा. आता पहा तिथं काय करायचं, कठीण प्रश्न म्हणजे सर्वात अवघड प्रश्न शेवटी सोडवायचे. उरलेले जे प्रश्न आहेत समजा आपण अगोदर पहिल्या राऊंड मध्ये दुसऱ्या राऊंड मध्ये जे सोडले होते प्रश्न मागे, ते लगेच पटकन सोडवायचे. आणि सगळ्यात महत्वाचं OMR शीट या ठिकाणी तपासून घ्यायची. घाई न करता पूर्ण पेपर या ठिकाणी रिव्हिजन करायचा. तर घाई गडबडीत एखाद 2 क्वेश्चन मागं पुढे झाले किंवा जर OMR शीट मध्ये गोल करताना पहिल्या प्रश्नाच्या ऐवजी दुसऱ्या प्रश्नाला जर आपण गोल केलं होतं त्या ठिकाणी सर्व खालची सिरियल चुकू शकते. त्यामुळं हेही तुम्ही लक्षात घ्यायचं की व्यवस्थितपणे या 3 स्टेप मध्ये सोडायचं. अगोदर सोपे प्रश्न, लवकर सुटणारे प्रश्न फास्ट ते अगोदर घ्या. त्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये थोडा विचार करायला लावणारे प्रश्न सोडवा आणि तिसऱ्या राऊंड मध्ये कठीण प्रश्न आणि जे काही उरलेले प्रश्न आहेत आपण ते सोडून घ्यायचे. ओके. नेक्स्ट. आता बघा मॅथचं नेमकं काय करायचं. मॅथची स्ट्रॅटेजी, मॅथचे तुम्हाला धडे तर सगळ्यांना माहिती आहे, हे धडे आहेत. तर या मॅथ मध्ये काय करायचं, अगोदर चित्रावर आधारित प्रश्न सगळ्यात अगोदर सोडायचे. म्हणजे चित्रावर आधारित प्रश्न कसे की समजा आता वेगळे पद निवडा आली तुम्हाला, काय आली, वेगळे पद निवडा असं जर तुम्हाला विचारलं. आता समजा असा प्रश्न आला, त्रिकोण या ठिकाणी आला, चौकोन या ठिकाणी, परत हा आला षटकोन. ओके. काय आला, षटकोन आणि आला असा वर्तुळ. तर ह्याला A, B, C आणि D. पहा बरं, असा जर प्रश्न आला ना तुम्हाला सोडवायला काहीच वेळ लागत नाही. याच्यातलं वेगळं पद काय, डी, कारण बाकीच्या सर्वांना बाजू आहे. असे जे सोपे प्रश्न आहेत आकृतीचे बुद्धिमत्तेचे ते अगोदर सोडवा. तुम्हाला 100% जास्त मार्क मिळतील आणि स्कॉलरशिप पण मिळणार आहे. ओके. त्यामुळं मॅथ्सचा सोडवताना ते सोडवायचे. नंतर तुम्हाला जर वेन आकृतीवरले सोपे प्रश्न जात असतील तर त्याच्यावर 2-3 प्रश्न येतात ते पटकन सोडवायचे. जे सोपा पार्ट आहे ते तुम्ही सर्व या ठिकाणी अगोदर सोडवायचा. ठीक आहे. पुढे आता सॅटचं काय करायचं. सॅट आता इतिहासामध्ये डायरेक्ट
प्रश्न विचारलेले असतात आणि ह्या इतिहासाचा महासराव आपण 300 क्वेश्चन घेतलेला आपल्या चॅनलवर. महासराव एकाच व्हिडिओमध्ये 1 ते 1.5 तासाचा व्हिडिओ आहे तो. त्यामध्ये आपण जवळजवळ 300 क्वेश्चन इतिहासाचे घेतलेत परीक्षेत ओरिएंटेड, म्हणजे परीक्षेला ज्या पद्धतीने येऊ शकतात तसे. तर हा जर महासराव पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला काय करतो, डिस्क्रिप्शन मध्ये देतो. ठीक आहे, पाहायचं असेल तर. त्यानंतर भूगोलाचं काय करायचं, नकाशा आणि दिशावर याच्यावर प्रश्न विचारते. विज्ञानाचे जे प्रयोग आहेत, चित्र वगैरे याच्यावर प्रश्न विचारतील. आणि विज्ञानाचाही महासराव त्याचा पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये आपण जवळजवळ 400 ते 500 क्वेश्चन घेतलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळं देऊन टाकणार आहे मी. ओके, आता गणिताचं काय करायचं, सूत्रावर आधारित जे प्रश्न येतात ते तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे. काही प्रश्न गणिताचे खूप सोपे असतात, जे तुम्हाला सूत्र न लावता देखील त्याचे उत्तर काढता येऊ शकतात, असे क्वेश्चन असतात. ठीक आहे, आणि ज्या विषयात तुम्ही मजबूत आहात तो आधी सोडवा, म्हणजे जे विषय तुम्हाला चांगला जमतोय त्या विषयाचे प्रश्न अगोदर पटकन सोडवायचे. ओके, आता पुढे पुढे काय करायचं, आता या ठिकाणी बघा, गेस वर्क कसा करावा. एनएस मध्ये या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे का, नाही. पण निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून काही उत्तर गोल करायची नाही. काही जण म्हणतात आपलं काय मार्क कटणार नाहीत, म्हणजे 1, 2, 3, 4 पैकी कुठले एक गोल करा बाजूला, असं या ठिकाणी अंध अंदाज करायचा टाळायचा. म्हणजे क्वेश्चन डायरेक्ट कुठलाही गोल करायचा आहे तर 2 पर्याय बाद करता येत असतील तर ते अगोदर बाद करायचे. 2 पर्यायामध्ये म्हणजे आपल्याला 4 ऑप्शन दिले असतील, त्याच्यातले 2 पर्याय जर बाद करता येत असतील तर ते अगोदर बाद करून टाकायचे आपण. तेव्हाच आपल्याला गेस करणं सोपं जाईल आणि तेव्हाच या ठिकाणी आपल्याला आपलं जे उत्तर आहे ते या ठिकाणी बरोबर येण्याची शक्यता वाढेल. नसता निगेटिव्ह नाही म्हणजे काहीही गोल करून द्यायचं नाही. ओके, आता पुढे जाऊया. पुढे गेल्याच्या नंतर आपल्या काय लक्षात येईल की OMR शीट मध्ये महत्वाच्या ज्या टिप्स आहेत, तर प्रत्येक ठिकाणी काय करायचं, OMR शीट जी आहे त्यामध्ये काही विद्यार्थी काय करतील, म्हणते अगोदर आपण 50 क्वेश्चन सोडवायचे, टिक करून घ्यायचे आणि पुन्हा गोल करायचे. तर पहा काही अडचण नाही, परंतु परीक्षेमध्ये वेळ हा कधी निघून जातो हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून काय करायचं, OMR शीट मध्ये प्रत्येक 5 ते 10 प्रश्नानंतर OMR शीट मध्ये त्याला लिहून घ्यायचं. म्हणजे 10 क्वेश्चन पेपरवर टिक झाले की लगेच OMR शीट मध्ये गोल करून घ्यायचं. जर आपण जर तसं करत गेलो एकदाच पहिला अर्धा पेपर 50 प्रश्न पुन्हा 40 क्वेश्चन आपण गोल करू असं जर म्हणला तर शेवटी तुम्हाला गोल करायला एखाद्या वेळेस वेळ करू शकत नाही. म्हणून 5 ते 10 प्रश्न झाले की लगेच गोल करून घ्यायचं फास्ट. ओके, नेक्स्ट, शेवटी सगळं एकदम भरून टाका. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं तसं काही जण काय करतील, आधी म्हणजे पूर्ण पेपरवर आपण टिक टिक करू आणि सगळ्यात शेवटी गोल करू, असं जर तुम्ही विचार करत असाल तर तुमचा जर वेळ वाया गेला, म्हणजे तुमचा जर वेळ संपला तर तुम्हाला गोलच करण्यासाठी वेळ जर नाहीच भेटला तर या ठिकाणी आपली जे अभ्यास केला तो पूर्ण वायाच आहे. म्हणून काय करायचं, हे सांगितलं तसं 5 ते 10 क्वेश्चन झाले की पटकन गोल करून टाकायचे, 5-10 क्वेश्चन झाले की गोल करायचे. आलं लक्षात. त्यानंतर सेट नंबर, रोल नंबर डेट तपासा. आपली जी OMR शीट आपल्याला मिळणार आहे त्याच्यावर आपलाच नंबर आहे का हे व्यवस्थित पहा. काही गडबडीत एखाद्या वेळेस दुसऱ्याची OMR शीट जर तुम्हाला मिळाली, तुम्ही जर वरी व्यवस्थित रोल नंबर वगैरे पाहिला नाही तरी देखील आपण अभ्यास केलेला त्याचा उपयोग होणार नाही. हे महत्वाचं आहे, फार महत्वाच्या सूचना आहेत. नेक्स्ट, आता या ठिकाणी फायनल टिप्स काय राहणार आहे, सगळ्यात महत्वाचं शांत राहायचं. काय राहायचं, शांत. आता पेपरला चाललो, कसं होईल, काय होईल, पेपर किती अवघड आहे, मी पास होईल का नापास होईल का, ते नंतरचा विषय. सगळ्यात अगोदर आपण शांततेने पेपरला सामोरे जायचं, वेळेचं योग्य नियोजन करायचं, वेळेत पेपर होईल असं नियोजन करायचं या ठिकाणी. आणि या ठिकाणी मॉक टेस्टचा सराव करा, तुम्ही तर केलेलाच असणार आहे. त्यानंतर स्ट्रॅटर्जी असेल तर NMS मध्ये यश नक्कीच मिळेल. पहा, जर अशा पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटर्जी वापरली, म्हणजेच तुम्हाला जसं सांगितलं अगोदर सोपे प्रश्न सोडवायचे, नंतर थोडेसे कठीण आणि नंतर एकदम हार्ड आणि शेवटी राहिलेले प्रश्न, तर अशा जर पद्धतीने तुम्ही हा पेपर सोडवत गेलात तर नक्कीच तुम्हाला सर्वांना परीक्षेमध्ये यश मिळणार आहे, हे लक्षात घ्या. ओके, चला आता पहा, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक करायचा, व्हिडिओला शेअरही करायचा व्हिडिओ सर्वांना, आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.
हे नवोदय मिशन जे आहे ते विद्यार्थ्यांच्या यशासाठी आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पहा, परीक्षेला उद्या सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी व्यवस्थित पेपर सोडवायचा आणि लागलीच आपण आन्सर की तुमचा पेपर झाला की या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. ओके, चला, थँक्यू, धन्यवाद. अधिक माहितीसाठी या ठिकाणी नवोदय मिशन चॅनलला सबस्क्राईब करा.